नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. अभिनेता रणदीप हुंडा याचा एक चित्रपट येत आहे. त्याने जो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल एक चित्रपट काढलाय. त्या चित्रपटामध्ये त्याने जे आहे सावरकर यांची भूमिका साकारलेली आहे असं बोललं जात आहे. त्याचसोबत रणदीप हुंडा याने जे आहे त्या ठिकाणी काम करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करण्याचं काम केलंय त्याने व त्याच्या त्या चित्रपटाच्या टीमने. तर कशा प्रकारे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कमी दाखविण्याचा किंवा अपमान करण्याचं काम केलंय आपण ते पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. रणदीप हुड्डा याचा एक चित्रपट येतोय सावरकरांवरती. त्या चित्रपटामध्ये त्याने अभिनेता म्हणून सावरकराची भूमिका साकारली आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पात्र साकारणारा एक माणूस, विद्रूप रूपाचा असा माणूस घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका त्या माणसाला साकारायला लावली. एक प्रकारे त्यांच्या मनामध्ये असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा राग व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा असणारा दोष त्यांच्या मनातला तो दिसून आलाय. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यक्तिरेखा आहे किंवा यांचं जे पात्र आहे ते मुद्दाम अशा प्रकारचं दाखवलं की जेणेकरून ते बघताक्षणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये कुठला कुठला कमीपणा दाखवायचा किंवा कुठला खोडसाळपणा करायचा असं कार्य त्यांनी केलंय. त्यामुळे बौद्ध समाजाच्या व आंबेडकरवादी व आंबेडकरी विचारधारेच्या लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत. रणदीप हुंडा यांनी जे आहे त्या चित्रपटामध्ये भूमिका तर साकारलीच आहे, परंतु त्याला एवढी अक्कल नाही का की त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पात्र साकारणाऱ्या त्या माणसाचं असं विद्रूप रूप का बरं घेतलंय. आंबेडकरवादी लोक जे आहेत किंवा बौद्ध समाजाचा जो सर्व संपूर्ण वर्गातील लोक जे आहेत हे सर्वच जण आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे. त्यांच्याकडनं ज्या या चित्रपटाला व त्याचसोबत त्या अभिनेत्याला मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. त्या सर्वांकडनं सांगितलं जात आहे की या चित्रपटातील एकतर ती भूमिका बदला किंवा त्यानंतर नाही तर तो चित्रपट आम्ही बंद पाडू, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांकडनं केलं जाते. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, तरी देखील या जातीवादी लोकांच्या किंवा जातीवादी किड्यांच्या मनातील जी भावना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची दिसून येते. हे जे आहेत मुद्दामून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल असं करतात. जेव्हा चित्रपट किंवा बॉलिवूड आहे सुरू झालं होतं त्या काळामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल पहिली गोष्ट तर यांचे फोटो किंवा यांचं जे काही कार्य आहे कुठल्याही चित्रपटात दाखवलं जात नव्हतं. परंतु गेल्या 52 वर्षानंतर जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो व त्यांचं कार्य दाखवायला सुरू झालं. परंतु यांच्या मनामध्ये असणारी मळमळ जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलची असणारी मळमळ दिसून येते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सतत ही लोक टार्गेट करत असतात, परंतु या अशा घाणेरड्या विचारांच्या अभिनेत्यांना उत्तर देण्याचं काम एका अभिनेत्यानं केलं होतं. सुपरस्टार सूर्या यांनी एक चित्रपट काढला होता जय भीम नावाचा. त्याद्वारे या अशा घाणेरड्या विचारांच्या लोकांना जे आहे त्याने जे चांगलंच प्रत्युत्तर दिलं होतं. त्याने जय भीम हा चित्रपट काढला होता, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य दाखवलं होतं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालणाऱ्या संविधानाबद्दल त्याने वक्तव्य केलेलं होतं. त्याने त्यामध्ये जे आहे गोरगरीब जनतेवरती कसा अन्याय अत्याचार केला जातो यावर प्रश्न विचारण्याचं काम केलं होतं. एकीकडे साऊथ इंडस्ट्रीमधील असे मोठे दिग्गज अभिनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य दाखवण्याचं काम करतात, तर एकीकडे हे बॉलिवूडमधले भिकारचोट जे अभिनेते आहेत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव खराब करण्याचं काम करतात. तर तुम्हाला यावरती काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा.